आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष, मंचावर उपस्थित माझे सहकारी न्यायाधीश श्रीमती शेलार मॅडम, दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ वसई, तसेच मंचावर उपस्थित सर्व मान्यवर, मंचा खाली उपस्थित सर्व मान्यवर, बंधू आणि भगिनी, आजच्या कार्यक्रमाच्या आयोजनामागील प्रयोजन आपल्याला साहेबांनी आणि इतर वक्त्यांनी समजून सांगितलेलंच आहे. प्रमुख वक्ता हा आणि अध्यक्ष हे नेहमी कार्यक्रमाचे मुख्य असतात. यांचं भाषण हे सर्वात शेवट का असतं असं मला महाविद्यालयीन काळापासून प्रश्न पडलेला होता. आज मला आयुष्यात प्रथमतः समजलं असं का असतं. प्रमुख वक्त्याचं भाषण सगळ्यात शेवट, म्हणजे पुन्हा प्रमुख वक्ता होण्याची नाही हिंमत करू नये. जे मला काही बोलायचं होतं ते सर्व काही यांनी संपून टाकलेलं आहे. काही बोलायचं काही असं बाकी ठेवलेलं नाही. मॅडम सुरुवातीला असं म्हणाल्या कार्यक्रम सुरू होण्याच्या अगोदर की मी काही भाषण देणार नाही, माझं नाव कमी करून टाका. मग मी यांच्या बाकी रॉबर्ट आब्रे साहेब, जॉय सुजा साहेब, फर्नांडिस साहेब यांच्या भाषणामध्ये जे बाकी होतं ते असं वेळच होतं की ठीक आहे आता याच्यावरती भाषण देऊया आपण. थोड्या वेळाने शेलार मॅडमांना पण असं वाटलं की आपण पण काही बोलायला पाहिजे. आणि जे सगळे शब्द मी निवडून ठेवलेले होते एवढंच नाही तर सुरुवातीला आम्ही जर खाली बसलेला असताना मी विश्व सरांना प्रश्न विचारला. मी हिंदू धर्मी आहे, मला ख्रिश्चन धर्माविषयी फार जास्त माहिती नाही. भगवद्गीतेमध्ये एक श्लोक असतो, तसं बायबलमध्ये काय असतं बुवा, काय म्हणतात बायबलच्या. सरांनी मला समजून सांगितलं काय असतं ते. शुभ वर्तमान, मला माहिती नव्हतं त्याला शुभ वर्तमान असं म्हणतात. असं मॅथ्यू 5.9 असं मी लक्षात ठेवलं मनामध्ये की आपण सांगू असं. आणि ते सुद्धा या मॅडमने सुरुवातीला सांगून दिलं की दोन भावांमध्ये वाद झाला, त्याने काय करायचं एका भावाने. तर आता मी तुम्हाला काय सांगायचं असं मला प्रश्न पडलेला आहे. तर आजच्या या कार्यक्रमाचं आयोजन जे केलेलं आहे ते तालुका विधी सेवा समिती वसई आणि तालुका विधिज्ञ संघ वसई यांच्या संयुक्त विद्यमाने केलेलं आहे. तुम्हाला निश्चितच प्रश्न पडला असेल की तालुका विधी सेवा समिती काय असते बाबा, हिची स्थापना कधी झाली, हिचं बॅकग्राऊंड काय आहे, इतिहास काय आहे, हिचे कार्य काय आहे, कोण अध्यक्ष असते, या समितीचं कार्य काय असतं. तर तुम्हाला थोडक्यात सांगू इच्छितो की 1980च्या दशकामध्ये गोष्टी या माझा जन्मही त्यावेळेस झालेला नव्हता. तर माननीय सर्वोच्च न्यायालय आणि माननीय उच्च न्यायालय यांनी आपल्या न्यायनिर्णयांमध्ये वेळोवेळी असं मत प्रदर्शित केलेलं होतं की कोणीही व्यक्ती केवळ गरीब आहे किंवा दरिद्री आहे किंवा अशिक्षित आहे, तिला ज्ञान नाही आहे कायद्याचं, या कारणासाठी न्याय मिळण्यापासून वंचित राहू नये आणि त्यासाठी आपल्या विधिमंडळाने, कायदेमंडळाने आणि शासनाने योग्य ती उपाययोजना करायला हवी असं मत प्रदर्शित करण्यात आलं सुप्रीम कोर्टात. तर त्याच्या अनुषंगाने मग सन 1987 मध्ये लिगल सर्व्हिसेस ऑथॉरिटीज ऍक्ट आपल्या देशामध्ये तयार करण्यात आला. आणि त्या 1987च्या अधिनियमानुसार तालुका पातळीवर तालुका विधी सेवा समिती, जिल्हा पातळीवर जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, राज्य पातळीवरती म्हणजे उच्च न्यायालय जिथं आहे अशा ठिकाणी राज्य विधी सेवा प्राधिकरण आणि राष्ट्रीय पातळीवर राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण अशी 4 श्रेणीमध्ये 4 पातळ्यांवरती ही योजना करण्यात आली. मग याचं कार्य काय की तालुका लेवलला जे समिती आहे, जसं आता या समितीमार्फत हे कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे. तर या समितीला वसई येथे जे सर्वात ज्येष्ठ न्यायिक अधिकारी असतात ते त्या समितीचे अध्यक्ष असतात आणि वसई तालुक्याचे जे PDO आहेत ते त्याचे पद सेक्रेटरी असतात. या समितीचं कार्य काय असतं की लोकांमध्ये प्रबोधन करणं, कायदेविषयक मार्गदर्शन करणं, लोक अदालतीचं आयोजन करणं, मेडिएशन अवेअरनेस प्रोग्राम आयोजित करणं, वेगवेगळ्या कायद्यांवरती मार्गदर्शन करणं आणि याच्या व्यतिरिक्त जे गरीब लोक आहेत, निर्धन आहेत, ज्यांचं उत्पन्न वार्षिक उत्पन्न त्याची वयाची उत्पन्नाची अट दिलेली आहे की 3 लाख रुपये वार्षिक उत्पन्न ज्यांचं आहे किंवा त्याच्यापेक्षा कमी आहे असे व्यक्ती किंवा SC ST कॅटेगरीचे लोक किंवा कामगार व्यक्ती किंवा महिला असेल किंवा मुलं असतील 18 वर्षाच्या आधी, या सर्वांना कोणाला उत्पन्नाची अट नाही आहे, हे सर्व लोक मग त्या विधी सेवा मिळवण्यास पात्र ठरतात.
आणि त्यांना काय काय सेवा मिळू शकते, त्यांना मोफत विधिज्ञ नियुक्त होऊन मिळू शकतो, त्यांच्या वतीने कोर्टामध्ये केस दाखल होऊ शकते आणि ती केस चालवण्याचा जो काही खर्च येईल तो सर्व शासन फेड करणार, त्या व्यक्तीला कुठलाही पैसा खर्च करण्याची आवश्यकता नसते. तर या असे विविध स्वरूपाचे कार्य हे विधी सेवा समिती करत असते. तरी मॅथ्यू 5.9 असं काहीतरी आहे, वर्तमान मला काय माहिती नाही, ते चुकत असेल तर त्याच्यामध्ये बरोबर आहे. तर त्यामध्ये असं म्हटलेलं आहे, लिस्ट दिलेली त्याच्यामध्ये, त्या लिस्टमध्ये 8 लोकांची नावं आहेत की कोण कोण ईश्वरचा आशीर्वाद किंवा कृपा मिळण्यास पात्र आहे. तर 7व्या क्रमांकावरती आपण आहोत, जे पीस मेकर्स आहोत. तर मला आता सरांनी काल परवा पण सांगितलं होतं आणि आजही भाषणाच्या वेळेला सांगितलं की इथं सर्व जे आलेले आहेत ते धर्मगुरू आहेत. काही लोक त्यांना मेडिएशनचं कार्य करावं लागतं. तर चर्चमध्ये येऊन बऱ्याचदा तर आपल्याला उपदेश करायला आवडते, ऐकायला पण मला आवडत नाही. मला इथं येऊन उपदेश करणाऱ्याला उपदेश देण्याचं कठीण कार्य देऊन ठेवलेलं आहे. तर थोडं अडचणीचं काम आहे. तर हे मॅथ्यू 5:9 बरोबर आहे ना. या शुभ वर्तमानानुसार जे पीस मेकर्स आहेत ते ईश्वराचं कृपा प्राप्त करण्यास पात्र ठरतात. पीस मेकर्स काय आहे, त्याच्यामध्ये मेडिएशनची जी संकल्पना आपल्या ख्रिश्चॅनिटीमध्ये अपेक्षित आहे ती मॅडमांनी समजून सांगितलेली आहे. तुम्हाला एक छोटीशी गोष्ट सांगतो मी तुम्हाला, म्हणजे जे उरलेलं आहे ते आता मी फिलअप करायचं कार्य करू शकतो फक्त फार झालं. तर एका जंगलामध्ये काय होतं की एक मरकट असतो, माकड असतो आणि तो त्यात मरकट असून मद्य पितो. त्यामुळे त्याच्या ज्या उद्योग असतात त्या उद्योगांना आणि उदाहरण येतं आणि त्याला शांतता काही सहन होत नाही. तो इकडे उडी मार, तिकडे उडी मार, इकडे झाडावर दुसऱ्या झाडावरती असं करत असतो आणि असं करता करता त्याला एका ठिकाणी शेकोटी दिसते आणि ते शेकोटीचं एक काडी घेऊन उड्या मारायला लागतो आणि त्याच्यामुळे काय होतं, जंगलामध्ये आग लागते. आग लागल्यानंतर मग सर्व प्राणी घाबरतात आणि ते इकडे तिकडे पळायला लागतात. जो तो आपला जीव वाचवत असतो. त्या सर्व धामधुमीमध्ये गडबडीमध्ये एक हा आपला उंच झाडावरती जाऊन मस्त गंमत पाहतोय आणि त्या धामधुमीमध्ये एक चिमणी असते छोटीशी. ती चिमणी काय करते, तळ असतं त्या तळ्यामधून आपल्या चोचीने एक एक ते पाणी घेऊन त्या आगीमध्ये टाकत असते आणि हा माकड वरून तिची गंमत पाहतोय, काय चाललेलं आहे हिचं उद्योग आणि हिच्या एवढ्याशा चोचीने हे पाणी टाकलं तर ही आग विझवली जाणार आहे का. मग त्याला असं वाटतं की नाही, आपण तिला जाऊन विचारलं पाहिजे, तिला विचारलं पाहिजे काय उद्योग लावला. म्हणून मग तो माकड तिच्याजवळ जातो, चिमणीजवळ, तिला थांबवतो, तिला विचारतो की तुझ्या असं प्रयत्न केल्याने ही आग बरोबर विझणार आहे का. तर ती जे उत्तर देते ते मला महत्वाचं वाटतं. ती असं म्हणते की या जंगलाचा जेव्हा इतिहास लिहिला जाईल त्यावेळेला आग विझवणाऱ्यांच्या यादीमध्ये माझं नाव राहील आणि आग लावण्याच्या यादीमध्ये मॅथ्यू 5:9 जो काही अर्थ समजला तो हा आहे असं मला वाटते. तर आपण जे आहोत ते आपले प्रयत्न किती लहान आहेत, किती मोठे आहेत महत्वाचं नाही आहे. आपले प्रयत्न किती सकारात्मक आहे, योग्य आहे का अयोग्य आहे, आपण आग लावण्याचं काम करतोय का आपण आग विझवण्याचं काम करतो आहे. आणि ते करत असताना आपल्याला किती प्रयत्न येतात, जसं डिसूजा साहेबांनी वगैरे सांगितलं की तुम्ही काय काय करायला पाहिजे. माझ्या मते त्याहीपेक्षा जास्त महत्वाचं जे आहे की ते तुमचं कौतुक करणं आवश्यक आहे की तुमचे प्रयत्न जे आहेत ते योग्य दिशेने चाललेले आहेत. फक्त तुम्हाला मार्गदर्शन किंवा प्रशिक्षणची आवश्यकता आहे एवढंच. तर तुमचे प्रयत्न तुम्ही प्रामाणिकपणे करत राहा अशा मी तुम्हाला शुभेच्छा देईन. आणि जे यांच्या भाषणामध्ये बाकी उरलेलं आहे असं मला वाटतं ते फक्त मी तुम्हाला थोडक्यात सांगू इच्छितो की त्यांनी मेडिएशन काय आहे हे तुम्हाला समजून सांगितलं. मेडिएशनची संकल्पना तुमच्या लक्षात आली, तुम्ही स्वतः मेडिएशन करतायत. आता मेडिएशनचं बॅकग्राऊंड काय आहे ते मॅडमांनी तुम्हाला समजून सांगितलं, जॉय डिसूजा सरांनी पण सांगितलं थोडक्यात. थोडंसं मी आणि मागे जाईल, त्यांनी आपल्या पंचायत वगैरेच्या बाबत सांगितलं तुम्हाला. त्याच्याही अगोदर अगदी सर्वात पहिला प्रयत्न जर माझ्या माहिती समजुतीप्रमाणे कधी झाला असेल भारतीय संस्कृतीमध्ये तर तो रामायणाच्या काळामध्ये जेव्हा अंगद रावणाकडे गेला आणि त्याने सांगितलं की तू बाबा रामाशी काही वाद घालू नको, भांडण करू नको, युद्ध काही करू नको. हा पहिला प्रयत्न माझ्यामध्ये अंगदाच्या मार्फत मेडिएशनचा झाला होता. त्यानंतर श्रीकृष्णाने एकदा असा प्रयत्न करून बघितला, म्हणजे जिथं स्वतः ईश्वर
असफल होऊ शकतो, तिथं जर आपण असफल होत असू तर आपण काही वैगुण्य आहे आपल्यामध्ये असं मानण्याचं काही कारण नाही आहे. स्वतः ईश्वराला सुद्धा मध्यस्थीमध्ये यश मिळालेलं नाही आहे. तर इथं वेगवेगळी कारणं असतात. इगो प्रॉब्लेम असल्यामुळे स्वतः जेव्हा श्रीकृष्णानेही समजून सांगितलं तेव्हा पांडव कौरवांमध्ये वाद मिटू शकलेला नाही आणि तिथे युद्ध झालेलं आहे. त्याच्यामुळे आपण अयशस्वी झालो तर याच्याने काही दुःख वाटून घेण्याची कारण नाही. तर नेमकं आता आपण जी सद्यस्थितीमधली कार्यपद्धती आहे मेडिएशनची, की जे अधिक यशस्वीपणे आपण कसं करू शकतो, आपल्या काय चुका राहतात किंवा पूर्ण काय कुठल्या गोष्टी आपण सुधारणा करू शकतो, याच्यावरती आपण थोडक्यात चर्चा केली तर मला असं वाटतं की फेल होऊन जाईल सर्व कार्यक्रम. तर सगळ्यात महत्त्वाची प्रक्रिया काय असते बाबा मेडिएशनमध्ये, तर ती सुरुवात होते रेफर करण्यापासून. कोणी पण जे मेडिएशनचे प्रकार फक्त त्यांनी सांगायचे राहिले होते ते मी थोडक्यात सांगून देतो की बेसिकली दोनच प्रकार आहेत मेडिएशनचे. कोर्ट अनेक्स्ड मेडिएशन असतं, ते कोर्टामध्ये प्रकरण दाखल झाल्याच्या नंतर जे कोर्ट मेडिएशनला रेफर करतं ते एक प्रकार, आणि कोर्टामध्ये येण्याच्या अगोदर मेडिएशन जे केलं जातं आपल्या पातळीवरती, वैयक्तिक पातळीवर म्हणा किंवा जसं आपल्याकडे चर्चमध्ये केलं जातं, इतर ठिकाणी पंचायतमध्ये केलं जातं, पंचायतीमध्ये केलं जातं, हे कोर्टाच्या बाहेरचे हे दोन बेसिक प्रकार असतात. रेफर जेव्हा केलं जातं ते प्रकरण तेव्हा आपल्याला कोणी कोणी सांगतं, बाहेर असेल कोर्टामध्ये वाद येण्याच्या अगोदर जर का असेल मेडिएशन तर आपल्याला कोणीतरी आपला हितचिंतक सांगतो की बाबा तुम्ही चर्चमध्ये तुमचा वाद घेऊन जा किंवा पंचायतमध्ये तुमचा वाद घेऊन जा, आणि तो त्याचं महत्त्व समजून सांगतो की याचा फायदा काय होणार आहे. सेम तीच गोष्ट कोर्टामध्ये प्रकरण आल्याच्या नंतर जे ट्रायल कोर्ट असतं ते ट्रायल कोर्ट प्रकरण रेफर करत असताना पार्टीला समजून सांगतात की मेडिएशनचे नेमके फायदे काय आहेत. तर सरांनी आपल्याला रॉबर्ट डाबरे साहेबांनी आणि जॉय डिसूजा सरांनी समजून सांगितलेलं आहे. थोडक्यात एकदा फक्त रिव्हिजन करून देतो मी की व्हॉल्युंटरी प्रोसेस आहे, कॉस्ट आपले वाचते, त्याच्यामध्ये पैसा वाचतो, आपला वेळ वाचतो, आपला श्रम वाचतात, आपली मानसिकता जी आहे, आपले रिलेशन आहेत ते वाचतात, हा आपला फायदा होत असतो. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जी जॉय डिसूजा साहेबांच्या भाषणामध्ये आली माझ्या मते ती म्हणजे की याला आपण वरती अपील नाही करू शकत. फक्त आता नवीन मेडिएशन ऍक्ट आलेलं आहे सर, जॉय डिसूजा सर, की तुमची माफी मागून थोडीशी सुधारणा सांगू इच्छितो की अपील नाही करू शकत, परंतु काही 2-3 असे आयटम आहेत की ज्याच्या आधारावरती आपण ते मेडिएशनमध्ये झालेला निर्णय जो आहे त्याला आव्हान देऊ शकतो, चॅलेंज करू शकतो, त्याच्यासाठी अपील करण्याची प्रोव्हिजन आहे. मेडिएशन ऍक्ट आता नवीन आलेला आहे 15 सप्टेंबर 2023 पासून हा कायदा अस्तित्वात आला. त्या कायद्यामधल्या तरतुदीनुसार आपण ॲप्लिकेशन करू शकतो त्या मेडिएशनचा जो रिझल्ट आलेला आहे, ॲग्रीमेंट झालेला आहे त्याला आव्हान देण्यासाठी. त्याचे 2-3 कारणं आहेत. फक्त फ्रॉड झाला असेल, फसवणुकीने ते ॲग्रीमेंट झालं असेल, किंवा 2 पैकी एक व्यक्ती नव्हतीच, इम्पर्सोनेशन झालं, दुसरीच व्यक्ती तो उभी करून मग तो ॲग्रीमेंट झालेला असेल, असे 2-3 कारणं जर असतील तरच आपण ते फक्त आव्हानित करू शकतो. तर आपलं समजा आता मेडिएशन रेफर झाला, आपल्याकडे आला, मेडिएटरचा रोल काय आहे, कारण मला जे सांगण्यात आलं की जर मेडिएशन करणारे व्यक्ती बसलेले आहेत म्हणजे त्यांना माहिती पाहिजे की आपल्याला मेडिएशन नेमकं कसं करायचं आहे, मेडिएटरला काय काय गुण असायला पाहिजे. तर आम्हाला बऱ्याचदा असा प्रश्न पडतो की आम्हाला मेडिएशनचं काम म्हणजे आमच्या कामाचं जे स्वरूप आहे ते थोडंसं भिन्न स्वरूपाचं आहे. न्यायिक अधिकाऱ्याचं त्याला समाजापासून थोडंसं अलिप्त राहावं लागतं, आणि मेडिएटरचं जे काम आहे ते थोडं समाजामध्ये मिसळण्याचं असतं. पक्षकाराशी चर्चा करायची असते. आमचं काम उलट आहे, आम्हाला पक्षकाराशी जास्त बोलता नाही येत, त्याला माहिती पण मी विचारत आहे. तर हे आपलं पण तसंच आहे की तुम्हाला जेव्हा मेडिएशनचं काम करायचं आहे तेव्हा त्याच्यासाठी तुम्हाला वेगळे गुण संपादन करावे लागतात. मेडिएशन करायचं म्हणजे नेमकं कसं करायचं, तर सुरुवात म्हणजे पहिली गोष्ट जी सुरुवातीला करायला पाहिजे ती ओळख करून घ्यायला पाहिजे. ओळख म्हणजे काय, मी मेडिएटर आहे, माझी ओळख महत्वाची नाही, पक्षकार कोण आहेत त्यांची ओळख पण जास्त महत्वाची नाही, फक्त त्यांचे नावं वगैरे घेतली पण दॅट मच इज सफिशियंट. आपल्याला ओळख करून घ्यायची आहे की त्या केसची वस्तुस्थिती काय आहे, त्यांचा प्रॉब्लेम काय आहे, नेमका कुठं अडलेला आहे ओळख, ते जर आपण समजून घेतलं तर मग आपण त्यांच्या प्रॉब्लेमवरती उपाययोजना करू शकतो. तर ती समस्या आपण समजून घेण्यासाठी ही आपली 2 ओळख आहे. याच्यामध्ये जॉईंट सेशन असते एक प्रकार, आणि दुसरा प्रकार असतो सेपरेट सेशन. जॉईंट सेशन आणि सेपरेट सेशन. जॉईंट सेशनमध्ये काय असतं, दोघा पार्टीला आपण एकत्र बसवतो आणि चर्चा घडवून आणतो. बऱ्याचदा काय होतं जॉईंट सेशनमध्ये
पार्टीज एकमेकांचा वरती राग असतो, त्याच्यामुळे ते राग काढण्याच्या वादामध्ये वाद घालतात तिथं आपल्या समोर आणि आपल्याला त्यांना समजून सांगणं अवघड होऊन जाते. मग अशा वेळेला आपण त्यांना थांबवून एकेका पार्टीचं म्हणणं ऐकून घेतलं तर आपला वेळ पण वाचतो, त्यांचं म्हणणं काय आहे ते आपल्याला समजून घेता येतं. कारण दोघं पार्टीला एकाच वेळेला आपण समजून घेण्याचा प्रयत्न केला तर ते आपल्याला दोघं काही समजू देत नाही. त्याच्यामुळे सेपरेट सेशन त्यांच्या परवानगीने करायचं मात्र. कारण बऱ्याचदा काय असतं, मध्यस्थी जो व्यक्ती आहे ना त्या व्यक्तीविषयी पक्षकारांमध्ये काही वेळेला मनामध्ये किंतु परंतु असतो की हा याला फेवर करेल का, हा त्याला फेवर करेल का. त्याच्यामुळे त्यांची परवानगी घेऊन की बाबा तुझ्या गैरहजेरीमध्ये मी तुझ्या पार्टीला समजून सांगितलं तर चालेल का, आणि हे समजून कसं सांगायचं याची एक कला असते. त्याला हे समजून सांगायचं की बाबा काही गोष्टी अशा आहेत की मी त्याच्या समक्ष जर तुला सांगितलं तर तुझं नुकसान होणार आहे. आणि वस्तुस्थितीमध्ये अशा काही गोष्टी असतात की एका पार्टीच्या गैरहजेरीमध्ये सांगितलं आपण तरच त्याचा फायदा होतो. त्याच्या उपस्थितीमध्ये जर आपण त्याला समजून सांगितलं त्याचं नुकसान होऊन जाते. कारण त्याला समजतं की आपल्याला असं पण अधिकार आहे, आपण असं पण करू शकतो. आता माझं एक थोडक्यात उदाहरण तुम्हाला समजून सांगावं म्हणून, मित्राचं केस होती, त्याच्यामध्ये काय होतं, त्यांचा ॲग्रीमेंट झालेला होता. त्या ॲग्रीमेंटनुसार जर दावा करायचा असेल स्पेसिफिक परफॉर्मन्सचा तर सर्वसाधारणपणे 3 वर्षाची मुदत असते कायद्यामध्ये दावा दाखल करण्यासाठी. आणि यांचं मित्रत्वाचे नाते असल्यामुळे हे ॲग्रीमेंट बरेच 5, 7, 8, 10 वर्ष होऊन गेले. यांनी काही केस दाखल नाही केली आणि मग नंतर त्याला असं वाटलं की आता हा काही कराराची पूर्तता करून देत नाही म्हणून त्याने शेवटी दावा दाखल केला. तर हे मला ते सहज मित्रत्वाच्या नात्याने जेव्हा विचारलं की बाबा काय करू मी, तेव्हा माझ्या लक्षात आलं की लिमिटेशनचं प्रॉब्लेम आहे याच्यामध्ये. याने केस किती बी 50 वर्ष लढत बसला हा तर अल्टिमेट रिझल्ट याच्या विरुद्ध जाणार आहे. मग मी त्याला म्हटलं तुला पूर्ण फुलाची पाकळी भेटणार आहे, घेऊन टाक, कॉम्प्रोमाइज करून टाक. म्हणजे हीच गोष्ट जर मी समोरच्या पार्टीच्या समोर सांगितली असती तर हे मेडिएशन शक्य झालं नसतं. तर हे अशा पद्धतीने तुम्हाला त्यांना समजून सांगणं महत्त्वाचं असतं. मग हे सेपरेट सेशनमध्ये तुम्ही त्यांना समजून सांगा. एक वेळ कमी आहे आणि वेळ कमी म्हणण्यापेक्षा बराच वेळ तुमचा घेतला गेला आहे, मी जास्त वेळ घेत नाही. थोडक्यात एक उदाहरण म्हणून की जेणेकरून तुम्हाला समजावं की मेडिएशन हे नेमकं कशा पद्धतीने करायचं असतं. तर एक पती पत्नीचा वाद थोडक्यात मी मिटवला होता. तर मी बुलढाणा जिल्ह्यात होतो त्यावेळेला. तर तिथं पती पत्नीचा वाद होता, ते दोघं एकमेकांची खूप भांडण करत होते आणि माझ्यासमोर पण भांडण करत होते. मग मी त्यांना म्हणतो तुमचं जॉईंट सेशन घे. मग मी जॉईंट सेशन घेतलं त्यांचं आणि मेडिएटरला थोडंसं काय म्हणूया आपण की इनोव्हेटिव्ह राहावं लागतं आणि थोडीशी लवाडी पण करावी लागते काही वेळेला त्यांच्या फायद्यासाठी. आपला काही स्वार्थ नसतो त्याच्यामध्ये. तर मी त्या माणसाला प्रश्न विचारला की बाबा तू तुझ्या बायकोचे किती गुणवैशिष्ट्य सांगू शकतो. मग त्याने सांगितलं गुणवैशिष्ट्य असं काही नाही. मी म्हटलं तरी त्यातलं त्यात मग त्याने 2, 4, 5 गुणवैशिष्ट्य सांगितलं मला. मी लिहून घेतलं कागदावर. ठीक आहे म्हणलं आता याच्यामध्ये दोष किती आहे ते सांग. मोठी यादी सांगितली त्याने मला. मग मी त्याला बाहेर पाठवलं, तू जा बाबा. मग मी बायकोला बोलवलं, तिला म्हटलं तू तुझ्या नवऱ्यामध्ये किती गुण आहे सांगू शकतो. एक सुद्धा नाही. एक सुद्धा नाही. म्हटलं एखादं करायची म्हटलं तुला दवाखान्यात घेऊन गेला असेल कधीतरी. मग तिने पण 2, 4 गोष्टी सांगितल्या की बा असं करतो तसं करतो, भांडण झालं म्हणजे ऐकून घेतो, खाली मान घालतो वगैरे वगैरे. तर आणि म्हटलं मग दोष सांगायचा. दोषची तिने पण मोठी यादी करून दिली. मग मी काय केलं, फक्त त्यांची 2 यादींपैकी दोघांची एक यादी लपून ठेवली माझ्याजवळ, ड्रॉवरमध्ये टाकून दिली. आणि जी चांगल्या गोष्टींची यादी होती मग मी परत एकेका पार्टीला बोलवलं. मग नवऱ्याला बोलवलं आणि म्हटलं बघ म्हटलं तू तुझं यादी काढ. म्हटलं तुझ्या बायकोमध्ये किती दोष वाटतात म्हटलं, तुझी बायको तुझ्याविषयी किती चांगला विचार करते. मग त्याला फार वाईट वाटलं की अरे. मग बायकोला बोलवलं, म्हटलं बघ तू तुझ्या नवऱ्यामध्ये किती दोष दाखवले, तुझा नवरा तुझ्याविषयी किती चांगला विचार करतोय. तर ते लोक नांदायला गेले 10 वर्षाच्या गॅप नंतर. थोडक्यात सांगण्याचं तात्पर्य माझं की तुम्हाला थोडंसं हे असं गमतीशीर पद्धतीने किंवा इनोव्हेटिव्ह पद्धतीने काम करावं लागेल. आणि एक मी सजेस्ट करेन, आता आपल्या चर्चे चालू असताना एक चर्चा फायद्यासाठी माझं काहीतरी योगदान असावं. जशी मी मागण्याची गोष्ट सांगितली तुम्हाला, त्याच्यामध्ये माझं पण एक खारुताईचं वाटा. आपण चर्चमध्ये ऑलरेडी मेडिएटर म्हणून काम करतो आहोत, बरोबर आहे की. परंतु जे मेडिएटर म्हणून काम करत आहेत त्यांना कायद्याचं माहिती नाही प्राथमिक. आणि 2-3 वकील साहेबांनी आपल्याला सांगितलं की आम्ही मोफत सेवा द्यायला तयार आहोत. तर मी तुम्हाला अशी विनंती करतो की तुम्ही त्यापेक्षा एक ॲडवायझरी बोर्ड
तिघं वकिलांचं जर करून दिलं तर कायमस्वरूपी म्हणजे जे दोन्ही गोष्टी होतील, एक तुम्हाला ट्रेनिंग पण होईल वेळोवेळी त्यांच्या मार्फत, आणि दुसरी गोष्ट तुम्हाला काही कायदेविषयक माहिती पाहिजे असेल, कारण कसं आता कुठल्याही दाव्यामध्ये जसं मी तुम्हाला सांगितलं कराराची पूर्तता करण्यासाठीचा दावा आहे, लिमिटेशनचा मुद्दा, या गोष्टी तुमच्या नाहीच लक्षात येणार, याच्यासाठी कायद्याचं ज्ञान घेणं आवश्यकच आहे. किंवा पती पत्नी मधला वाद आहे किंवा वाटपाचा दावा आहे, विशेष करून त्याच्यामध्ये शेअर्स पाडायचे आहेत, याचं माहिती तुम्हाला नाही राहणार, तिथं तुम्ही वकिलांचं ॲडवायझरी बोर्डाचं मदत घेऊ शकता. तर अशा पद्धतीने आपण कार्य जर केलं तर मला असं वाटतं आपल्या समाजाला त्याचा उपयोग होईल. एवढे बोलून मी माझे 2 संपवतो.